ए भीमराव जा ना लवकर. अरे बाबू भुजबळ जा ना यार इथं वाज देण्यापेक्षा. हे सांगा याला हाकला ना कोणीतरी. हे सांग याला सांग. हे जा ना यार जा ना यार. रिंगच करती का काय पाहावं लागेल. गोळ्याच फेकतील एके पोटीसून डू 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 डू. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि लालच दिली डायरेक्ट. आणि राहुल बाय बागो शॉर्मा हर्रा अपना. हा तर यावेळेस पहिलाच बॉल वरती धाव पूर्ण केली गेली आहे मैदानावरती. नाना एक जुना जाणता खेळाडू आहे जे शतकातला गोलंदाज आहे हा मैदानावरती. तर राहुल मला असं वाटतं राहुल शोरमाच लावून आला पूर्ण अंगाला. फक्त टाकला का मसाल्यासारखा लांब. पुढचा बॉल पुन्हा एकदा नाना. हो 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 यावेळेस पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पंच पहा बिर्याणीच्या अपेक्षित आणि वाईट बॉलचा इशारा देताना. दोन्ही पंच एमसीसी रिटर्न येतात. एक तर बघा गणेश भुजबळ त्याला काहीच माहिती नाही कुठला खेळ चाललाय. हो हो पुन्हा एकदा असं वाटतं वाईट. अरे तर नक्कीच पाहावं लागेल. नानांनी स्क्वेअर चेंडूचा मारा केलाय राहुलच्या विरोधात. राहुलच्या विरोधात यावेळेस फटका लाजवाब आहे. आदित्य साळवे पड पड पड. नाही पडला तर नाही मात्र 2 धावा पळून पुढे गेल्या. आणि अनिल शेठ छोटे बॉल नाही भेटणार. बाहेर देशात फिराल तर मोठेच भेटतील. ये इंडियन क्वालिटी है. ये रशियन नहीं है. आपको तुर्की विरकी वाली लगती है. पुढचा बॉल बाबा बाबा राहुल. आणि काय चाललंय राहुलचं. आणि फलंदाज राहुल बाद. मला असं वाटतंय स्टंपिंग मध्ये बाद झाला. बाबा कसं कलू बरं विरकी वाली लगतीये. ओके 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 चला तुम्ही बोलताल तसं पीटर अंकल. ओके विथ जेली. कल्लू कल्लू हिरामन हिरामनी. आणि ग्लोव्स बीज कल्लू अरे घेऊन यायचे बाबा. किती वेळ लागेल तुला घालायला.
ओहो कल्लू, काय बात है, ये गेंद पंच बाउंड्री. ओके, तर 4 धावांचा इशारा. नानावरती आक्रमण केलं गेलंय मैदानावरती. नाव आहे हिरामण आणि त्याच्या माध्यमातून यावेळेस धावा आल्या 4. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आक्रमण केलं गेलंय यावेळेस नानांवरती. नाव आहे हिरामण आणि त्याच्या बॅटमधून धावा आल्या 4. नक्कीच नक्कीच माझं असं म्हणणं आहे, जे खेळाडू आहेत त्यांनी कमी बिर्याणी खा. पावसाळा आहे, हालता येणार नाही. कमी बिर्याणी खा. ओहो बाबा, वय जरी जास्त असे, अनुभव खूप आहे. कुठल्या होलात कधी बॉल टाकायचा नानाला चांगलं माहिती आहे आणि नानाने तोच प्रयत्न केलाय. डायरेक्ट भोकात चेंडू यावेळेस टाकलाय. नक्कीच नक्कीच. पुढचा बॉल पुन्हा एकदा. बघा बघा, हे जिवंत उदाहरण आहे. पहिल्या चेंडूवरती जरी मार खाल्ला असेल तरी मी नाना भुजबळ काय याचं उदाहरण दिलं मैदानावरती. वा, काय षटक टाकलं गेलंय. साठी या वर्षात देखील 9 धावांचं षटक टाकलं गेलंय या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर ओव्हर ओव्हर. पीटर अंकल 12 बॉल पॅकेट मध्ये येतात, ओव्हर मध्ये नाहीत. मला असं वाटतं आर्यन. पीटर भाई, हो पीटर भाई, 3चा पाकिट येतो, 12चे बॉल येतात आणि 6ची ओव्हर येते. सबर करो, रुको जरा. काहीच नाही तुम्हाला. ये क्या हुआ? जहां अंकल ने इधर जिंकावं लागेल दोन्ही संघांना. अति तटीचा सामना, नाहीतर आता वाडाखाली रात्री प्यायला. टप्पा चेंडू भन्नाट वेगाने. नाव आहे आर्यन ना, याचं नाव काय? आर्यन. नक्कीच नक्कीच सवय झाली. आर्यन जांभळे. यस यस, जांभळे सारखी गोलंदाजी करतोय बघ. ओहो बाबा बाबा बाबा, रिटायर करत होते. अरे सोडला सोडला, मामाचं लग्न सोडला. मस्करीचा विषय त्याला बघा, हाडबिड मोडली असतील त्याची. अरे रिटायर करत होते. मयुरेश मयुरेश सांभाळून भाई, 5,000च्या मॅच आहेत, 50,000 खर्च येईल. इन्शुरन्स नाही इथं. तुका पालिकेत नाही कामाला. नक्कीच नक्कीच आरामात, काही धावपळ करू नका. अरे बाबा बाबा बाबा, ज्या अंकलनी काय बाउंड्री मारली. आता वर्षभर ते का बॅटिंग सोडत नाही. तुम्ही रिटायरचा विचार पण करू नका. भन्नाट, घाबरू नको, बिंदास राहा. घाबरला तर बॉलिंग नाही पडणार. हा चलो, भागो भागो भागो. अरे भागो भागो. ज्या अंकलला आउटच केला नाही. चुकीचं आहे चुकीचं आहे. टेस्ट येते. हो हो हो, अजून एक फटका लाजवाब आहे मैदानावर. तिथं बघा परत एकदा, आधी साळवे आणि कल्लू. काय चुकी झाली का? आईला भोर साहेब बघा, डुलायची नागिन निघाली. पुसपुस नागोबा डुला या लागला. झांकल झांकल. अरे हा पहा, चिंबोरा खेकडा
पाय पहा त्याची नांग्यांसारखे. याला औषध मारा. विनोद सकपाळ. विनोद सकपाळ मैदानावरती चाललेत आणि अजून एक याच्या नादाला कोणी लागू नका बाबा, आले डेंजर माणूस आहे. हा 48 म्हणजे त्यांना बॉलची सवय, कुठले बॉल चालतात, नो कॉम्प्रोमाइज. बॉलर आला आहे आदित्य साळवे. मला असं वाटतं बॉलरचं नाव संदीप किंवा आदित्य साळवे. भवर साहेबाला बॉलिंग दिली पाहिजे यार. कमॉन यार, मी कॉमेंट्री कशाला करायला आलोय, मी मॅच कोणाची बघायला आलोय. भवर साहेबाला बॉलिंगच दिली पाहिजे यार. नाही मी नाही आता कॉमेंट्री करत, मी चालू जेवायला. नाही भवर साहेबाला बॉलिंग दिलीच पाहिजे नाना, हे चुकीचं आहे नाना. 2 6 काढले म्हणून करिअर संपत नाही एखाद्या गोलंदाजाचं. नाही बॉलिंग दिलीच पाहिजे. असं नाही, असं चुकीचं आहे हे. स्कोर बीर काय ना, आमच्या भवर साहेबाला बॉलिंग द्या. नाही मॅच बंद. ए चला कॅमेरा काढा. 15 आहेत. 15 लय झाल्या. 2 ओव्हरच्या रन झाल्यात तुमच्या. आणि आदित्य साळवे कल्लू, खूप मोठी मॅच आता बघायलाच लागेल. आदित्य साळवे की हिरामन. चला अटीटटीचा सामना. एक संघ डायरेक्ट बाहेर जेवायला. मग मटणाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी, या डॉग सेंटरच्या बाजूला. ओहो, पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय. जाईल सरळ सीमा रेषा पार. दन 4 रन. हे बघा, बिर्याणी ठेवली नाही ना मी. विकेटवर येऊन बशी ना डायरेक्ट. 1 नंबर जा बाय, 1 नंबर. खाना का किलो हात दुखे. नक्की थोडी थंडी भरली म्हणून बॅट नाही फिरली असावी. अनिल शेठ कुकिंगला जायचं इथून. टोपी तर सेम घातली. थोडा बिर्याणीला मसाला लावून या. अरे काय चाललंय मैदानावरती. कोण आहे. हँडवॉश द्यायला लागेल. हँडवॉश आला. ओहो, चापट कानफडीत दिले यावेळेस आणि थांबलाय चेंडू. 1 धाव पळून पूर्ण. आणि विनोद सकपाळ मला वाटतंय झोपून लोळून शॉट मारण्याचा प्रयत्न असेल. आणि पहा सॅनिटायझर काय नाही, टेस्ट येईल. पाण्याला टेस्ट येईल, पिऊन बघा. नाही आले तर पैसे परत. झोपला आहे देवा. आणि विनोद सकपाळ बाद. आणि आता हँडग्लोव्हनी जेवायला चला. हा आदित्य साळवेची रील आहे असं तुमचं म्हणणं आहे का? बघा म्हणणार आपण तयारी करायची, घाबरू नका. एक मॅच नी क्रिकेट संपत नाही. आणि आलं वाटतं जेवण, आलं वाटतं. कॉमेंट्री कर मी जेव्हा. सुंदर धाव संख्या 20. राकेश चव्हाण उजव्या हाताचे फलंदाज. 40+. पुन्हा एकदा शॉट चेंडू. मात्र 1 धाव पूर्ण झालेले. दुसऱ्या धावेसाठी धावणार होते. कोणी काढलं रे? धाव संख्या 21. हो लॉलीपॉप. 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या 27. 3 ओव्हर संपलेले. धावसंख्या 27. लॉलीपॉप या इनिंग मधले.
बॉलिंग मार्कर आहेत ते म्हणजे संदीप पाटील. फुलटा सततचा चेंडू होता, पायावर आदलला, एक रन होता, पण राकेश यांनी नकार दिलाय विरामांसाठी. ओव्हर किती चालू आहे? 27 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राकेशाने फिरकावून दिलाय. पाहूया, सुंदर अशी झेल पकडतोय लॉंग ऑनला आदित्य सालवे. सुंदरसे क्षेत्ररक्षक आहेत ते. राकेश यांची आता जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे दीपेश गुंडे उर्फ भन्नाट वेग. फरदीन काजी त्यांची खूप अशी टोपण नावं आहेत. भन्नाट देखील एक सुंदर फलंदाज आहेत. पाहूया आपल्या संघासाठी किती चांगली कामगिरी करतात ते भन्नाट वेग. पाहूया, पुन्हा एकदा भन्नाट वेग साठी सुंदर असा कटवलेला मागच्या दिशेने एक सिंगल साठी डाव आणि 1 रन समाधान मानून घेतलाय ते भन्नाट वेग यांनी. पुन्हा एकदा पाटील उजव्या हाताचे गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू हवेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी धावलेले आहेत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण, परंतु 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याच्या साहाय्याने संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 30. संघाचा 4था शतक चालू असताना संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 30. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि बॅटिंग साठी हिरामन नाईक आणि पंचांकडे माग, परंतु पंचांनी ठोठाळलेली आहे ती. आणि षटकातील आता शेवटचा चेंडू आणि बाद. भन्नाट बाद झालेला आहे. जसा गेला तसा आला. ये चल. याचा खूपच डाऊनफॉल चालू आहे सध्या. आयुष्याला कंटाळलाय. आता त्यासाठी हा डायलॉग बोलवलाय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो पुन्हा उठतो. तो दरारा ती दहशत घेऊन आणि फरदीन काजी आणि बॅटिंग साठी नवीन फलंदाज नित्याच्या स्वरूपात आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 30. आणि आता शेवटचं शतक पाहूया आपल्या टीम साठी कोण टाकण्यात येणार आहे. वाटतं आता अभिजित भोर यांनाच सोपवण्यात येणार आहे. आणि अभिजित भोर सामन्यातील शेवटचा शतक घेऊन येत आहे. अभिजित भोर आणि बॅटिंग साठी सज्ज हिरामन नाईक. दरम्यान अभिजित भोर यांनी जर
एक बॉलात एक जरी विकेट घेतली तरी चांगले 500 रुपये. आणि अभिजितचा शॉट चेंडू आणि शॉट चेंडूवर कलूने मारलाय प्रहार 6 धावांसाठी. चेंडू सीमा रेषा पार. अभिजित भोर यांनी 500 रुपये मला परत द्यावे. आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे एक बॉलात एक जरी विकेट घेतली तरी चांगले रुपये. तुमच्याकडे पैशाचा पाऊस आलेला आहे. बाळ ओरगे यांच्याकडनं 500 रुपये आणि पप्या शेठ यांच्याकडे तुम्हाला प्रत्येक बॉल साठी 100 रुपये. आणि दुसराही चेंडू शॉर्ट पद्धतीचा आणि या शॉर्ट पद्धती चेंडूवर 1 बाउन्स 4 धावा. सलग 2 चेंडूवर मोठे प्रहार कलू यांच्या बॅट मधून आलेले आहेत. प्रत्येक बॉल साठी 100 रुपये. दोन्ही शॉर्ट पद्धतीचे चेंडू होते आणि या शॉर्ट पद्धती चेंडूवर कल्लूने प्रहार केलाय घणाघाती प्रहार. आणि षटकातील शेवटचा आणि तिसरा चेंडू घेऊन आणि तिसराही चेंडू चापट मारले अक्षरशः. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि संघाची वाढती या 6 धावाच्या साहाय्याने संघाची वाढती धावसंख्या झाल्यामध्ये 46. सलग 3 चेंडूवर मोठे प्रहार कल्लू यांच्या बॅट मधून. पहिला षटकार चौकार आणि षटकार. दरम्यान अभिजित भोर हे खूप चांगली बॉलिंग करताना दिसत आहेत आपल्याला. तरी त्यांनी अशीच बॉलिंग करावी जेणेकरून समोरच्या टीमचं मनोबल खच्च होईल. आता कुठेतरी बॉलर दर्पणाखाली आणि हा चांगला चेंडू म्हणता येणार नाही याला. हा खूप वाईट चेंडू होता. तो बाहेर गेला नाही. हा सुद्धा शॉर्ट बॉल होता परंतु टप्पा उचलून कानाजवळून जोरात गेलेला आहे कल्लूच्या. आणि शेवटचे 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आणि लिलवन संघाला. .4 च्या सरासरीने 47 धावा काढायच्या आहेत आणि लिलवन संघाला. बॉल जमा करायचा आहे कृपया करून. जुने बॉल खेळून झालेले बॉल जमा करायचे आहेत समालोचन कक्षात. नाही दिले चला 2 सलामीचे फलंदाज अनिल समर्थ. तर लगेच 2 सलामीचे फलंदाज लवकरात लवकर बॅटिंग साठी मैदानात जावे. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. चला काय 30 चेंडू आणि 47 धावांची गरज. करूया मरो. आता तर तुम्ही जिंकले तर या सामन्यामध्ये टिकू शकता नसेल तर बाहेर. कुठली पाण्याची का नाही तर. आणि आता ओपनिंग मध्ये चेंजेस केलेला आहे. पुजारी अंकल सोबत मयुरेश मामाचा आणि बाळा जोडगे यांनी प्रत्येक स्टंपिंगला तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे.
क्लोज स्टम्पिंग करायची तुम्ही. आज तुमचा आम्हाला खेळ बघायचा आहे. जरा वेळेची मर्यादा असल्या कारणाने क्षेत्ररक्षणाने आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यावे. गोलंदाजी एंडवर जावं लवकर. फलंदाजी तयार आहे. पुजारी साहेब तुम्हाला बेस्ट ऑफ लक. बॉलरचं नाव काय? राकेश. आणि मला वाटतं हा अवांतर एक धावा भेटते असं आणि बाईकच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद पंच. दरम्यान विनोद सपकाळ यांनी क्लोज कीपिंग करावे असं इथं सर्वांचं म्हणणं आहे. प्रेक्षक लोकांचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान दुसरा चेंडू राकेश यांचा आणि फटका मारण्यात आलेला आहे. आणि बघूया. आणि मला वाटतं पंच यांनी हा षटकार घोषित केलेला असावा आणि हा षटकार आहे. आणि या 6 धावाच्या सहाय्याने संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 7. 2 चेंडू 7 धावा. सुंदर फटका मयूर यांच्या बॅटमधून सरळच्या दिशेने. आणि तिसरा चेंडू राकेश. अरे वा सुंदर असा. आणि असं मला वाटतं पंच नाही निर्धाव असा चेंडू राकेश यांचा. मला वाटतं आयात केलेला फलंदाज जो आहे त्याने पहिला षटकार मारला पण नंतर काही जमलं नाही त्यांना. दरम्यान पुन्हा एकदा राकेश टू कालो. बघूया पुढचा चेंडू. आणि आता सुंदर असा मारलेला चेंडू. आणि मला वाटतं किती धावा निघतात ते बघूया. कारण आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणाने एक धाव तर पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पण मला वाटतं पूर्ण झालेली आहे. आणि 2 धावांच्या नंतर संघाची धावसंख्या 9. धनापूरचा चेंडू राकेश तो कालू. आणि आता पूर्णपणे हिट केलेलं आहे राकेशाने. आणि सुंदर असा झेल पकडण्याच्या नादामध्ये विनोद यांनी सुंदर असा कॅच पकडलेला आहे. 500 1000 रुपयाचं पारितोषिक देणार नाही. सॉरी. पुन्हा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न मयुरेश यांच्याकडून होत होता परंतु सर्व चेंडू काही समान नाहीत. त्यामुळे आता शॉर्ट पिच आपडलेला चेंडू. धनापूरचा चेंडू राकेश बॅटीला बॅटची कडा घेऊन बॉल किपरच्या हातात. आदित्य. आणि आता नवीन बॅट्समन आदित्य साळवे वसवस नंबर 2. दरम्यान राकेश चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. चांगलं कमबॅक त्यांचं म्हणता येईल. आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. राकेश तो आधी सुंदर आला फटका. आणि मला वाटतं राकेश यांचं आजचा दिवस थोडासा गोलंदाजीमध्ये करावा असावा. शेवटच्या चेंडूवर शानदार चौकार मारला आधी यांनी. आणि संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली होती 13. 1-13. किती झाले रन? किती झाले रन? पंच सामना लवकरात लवकर चालू करावा. डिस्कशनचा वेळ नाही आपल्याकडे. दरम्यान पुजारी साहेब पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आणि नवीन गोलंदाजाच्या प्रतीक्षेत. नवीन गोलंदाजाचं नाव नितेश. चला बघूया नितेश आपल्या संघासाठी काय करतोय आणि पुजारी साहेब आपल्या संघासाठी काय करतात. दरम्यान दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू घेऊन येतो नितेश. बघूया पुजारी साहेब आपल्या संघासाठी काय करतात ते. संघाची धावसंख्या झालेली ती 13. 1-13. बघूया नितेश तो पुजारी साहेब. पहिला चेंडू आणि पुजारी साहेब पूर्णपणे बीट झालेले आहेत. निर्धाव असा चेंडू नितेश यांचा. आणि मला वाटतं खरंच विकेट किपर आमचे विनोद सपकाळ हे क्लोजिंग मध्ये आलेले आहेत. ते का क्लोज आलेले ते काय कळलेलं नाहीये. नितेश यांच्या दरम्यान दुसरा चेंडू. बघूया सामना करता पुजारी साहेब. नितेश यांचा दुसरा चेंडू आणि पुजारी साहेब अरे पूर्णपणे पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव असे टाकलेले आहेत नितेश यांनी.
पुजारी साहेब यांना काही चेंडूचा मला वाटतं काही संपर्क होत नाहीये. बॅट आणि चेंडू यांचा काही संपर्क होत नाहीये. तिसरा चेंडू नितेश यांचा सामना करतात पुजारी साहेब. दरम्यान आणि मस्त मध्ये छान आणि पंच यांनी हा चौकार घोषित केलेला आहे. आणि अशा प्रकारे सामना करतात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाचे धाव झाले 1-21. चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत पुजारी साहेब. मला वाटतं त्यांनी 2 चेंडू आढावा घेतलेला आहे नितेश यांचा. 17 सॉरी 17. दरम्यान नितेश यांचा पुढचा चेंडू. अरे सुंदर असा फटका आणि मला असं वाटतं हा पुन्हा एकदा चौकार. असा का चौकार टाकीवर पडला तरी चौकार. ठीक आहे कमिटीचा निर्णय. ठीक आहे सॉरी आय एम सॉरी. कमिटीचा निर्णय तो चौकार आहे. आणि या 4 धाव्याच्या सहाय्याने संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 21. 1-21 धावा. चांगला समाचार घेतलेला दिसतोय गोलंदाज पुजारी साहेबांनी. दोन निर्धाव चेंडू नंतर जे कमबॅक केलं पुजारी साहेबांनी त्यांचं अभिनंदन करण्यात येतं आमच्यातर्फे. आणि धर्मपूरचा चेंडू आणि मला वाटतं हा चेंडू ठीक आहे निर्धाव असा चेंडू 1 बाउन्स असं घोषित करण्यात आला स्क्वेअर लेग अंपायर तर्फे. चला बघूया निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू यांचा सामना करतील ते पुजारी साहेब. आणि पुढचा चेंडू आणि पुजारी साहेब पुन्हा एकदा मला असं वाटतंय 3 बोल्ड दरम्यान पुजारी साहेबांचा. आणि पुढचा चेंडू शेवटचा अंत असेल फलंदाजीचा. आणि पॅव्हिलियन मध्ये येताना पुजारी साहेब दरम्यान पुढचा फलंदाज लवकर पाठवावा. कमिटीतर्फे आपल्याला विनंती की आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या ती म्हणजे 21. 2 बाद 21. आणि आता नवीन फलंदाज जर पप्प्याने बॉलिंग टाकली तर शोभितभाई यांच्याकडून 2 क्वार्टर. निखिल कडनं 5 क्वार्टर. संजय अंकल कडनं देशीचा खांबा. खूप बक्षीस लागू झाले आहेत पप्पा यांना जर ते बॉलिंग टाकली तर. हॅलो शांत बसा. किती बॉल किती धावा. बॉलर प्रवीण रमाणे. ओ सुंदर बॉल मध्ये टाकले चेंडू. धावसंख्या 21 बरोबर ना. 26 धावांची गरज. 17 चेंडू 26. पप्प्याच्या डोक्यावरून चेंडू आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या 23. 22 का. ओके 22. लेग बाय 2. अंपायर बोलतो 22. बॅट कट का. बरं बॅट कट. चला पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. एकच. पुन्हा एकदा प्रवीण उजव्या हाताचे गोलंदाज ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकतात ते. ओ डेड बॉल. फलंदाज रेडी नव्हते. पाटील उजव्या हाताचे फलंदाज 40+. ओ
डोका फुटला असता आता. अंपायर वाचले, कृपया अंपायर कडे लक्ष द्या. बॅट्समन प्लीज एकदा ते छत्री घेऊन उभे, एकदा त्यांची छत्री डाऊन झालेली आहे. वाईड नंबर, वाईड आणि स्क्वेअर चेंडू घोषित केलेला आहे पंचांकडनं. आणि स्क्वेअर लेग अंपायरला विनंती आहे की आपण कृपया आहे ना बॅट्समॅन कडे लक्ष द्यावं, कारण स्टंप आणि बॅट्समॅन तुमचं त्यांच्यावर तेवढंच लक्ष पाहिजे, नाही तर अपघात होऊ शकतो. ए बाबू ए दरम्यानचा पुढचा चेंडू सामना करता येते पाटील. बघूया पाटील आपल्या संघासाठी काय करत आहेत ते. आणि आमच्या रामाने नावाजलेले उत्कृष्ट गोलंदाज 40+. बघूया ब्लॉकर मध्ये चेंडू टाकण्यासाठी ते फेमस होता. पुढचा चेंडू आणि पूर्णपणे मला वाटतं एक समाधान मानावं लागत आहे. आणि पीटर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. रामाने यांच्याकडनं चांगली गोलंदाजी बघता येते आतापर्यंत आपल्याकडं. आणि विनोद यांनी क्लोज क्लिपिंग करावी अशी आमच्या 14 बॉलमध्ये 21 रन. रामाने यांचा पुढचा चेंडू आणि सामना करत आणि पूर्णपणे बीट करण्यात आलेला आहे. आणि विनोद यांचं तेवढंच सुंदर रक्षण बघण्यात येत आहे. विनोद यांनी क्लोज क्लिपिंग करावी असे सारखे सतीश साळुंके सांगत आहेत आम्हाला. आता मात्र 13 चेंडू 21 धावा, अतिशय अतिटतीचा सामना, जुगलबंदी. चला, जो जिंकेल तो डायरेक्ट आफ्रिका. रामानेचा पुढचा चेंडू बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा चेंडू मला वाटतं विनोद यांनी चांगलं रक्षण केलेलं आहे, पण पंच स्क्वेअर घोषित करण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं विनोद यांची मेहनत काय सफल होणार नाहीये. फक्त सतीश साळुंके मागून सांगतात की क्लोज किपिंग करावे. पुढचा चेंडू आणि मला आता बघू, अरे बाबा काय झालं तेच काही कळत नाहीये. अरे स्टंपिंग आहे, कॅच आउट आहे, काय ओव्हर समाप्त झालेली आहे, काय चेंडू. चालेल 12 चेंडू 20 धावा ना. 12 चेंडू आणि 20 धावा. चला सामना चालू करा, जास्त टाइमपास नको. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 चेंडू आणि 30 धावा. पापा घेऊन पापा टाक. पीट्या 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा सांगतो 12 चेंडू आणि 20 धावा. कृपया आपण आपलं थोडी क्षेत्ररक्षण सजवायचंय. दरम्यान नवीन बॉलर आलेले आहे पीटर डिसूजा. बघूया त्यांचा सामना करत आहे पाटील. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा सतीश साळुंके यांच्या मागणीवरनं आणि यांच्या मागणीवरनं विनोद पुन्हा एकदा क्लोज किपिंग वर आलेले. अंपायर क्षेत्ररक्षण लवकर सजवायचे, पाऊस पडतोय. सामना संपवत आहे. 12 चेंडू 20 धावा. दरम्यान पहिला चेंडू पीटर आहे, सामना करायचा पाटील. बघूया पाटील आपल्या संघासाठी काय करतात, पीटर आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा बीट करण्यात आलेला. अरे बाबा विनोद यांचं काय क्षेत्ररक्षण आहे मानायला पाहिजे. निर्धाव असा चेंडू पीटर यांचा. 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आपल्या संघासाठी. पीटरचा दुसरा चेंडू सामना करतो पाटील. अरे पुन्हा एकदा बीट केला निर्धाव असा चेंडू पीटर यांच्याकडनं. आता मात्र 10 बॉल आणि 20 धावा यांचं लक्ष ठेवलेले. आता बघूया पीटर आपल्या संघासाठी काय करतात. पीटर यांचा दुसरा चेंडू सामना करतात पाटील. आणि पुन्हा एकदा स्टेप आउट करायच्या नादात आता मात्र एसटीचित केलेलं नाहीये विनोद यांनी, तरी आउट झालेले आहेत. पाटील बाद.
पीटर यांनी तिसऱ्या विकेट 3 चेंडू निर्धार दाखवून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. आता मात्र पीटर यांचा जवळजवळ 30-35 वर्षाचा अनुभव आणि अनुभव त्यांचा साध्य केलेला आहे. आर्यन पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी आर्यन पीटर चौथा चेंडू घेऊन पंचांना पार. हा चेंडू बहुत सुंदर चेंडू, हा पिच चेंडू मात्र फलंदाजांना काही समजला नाही. चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र मुन्ना 8 चेंडू दरम्यानच्या कालावधीमध्ये मी तुला विचारतो की पीटर त्याचा अनुभवाचा वापर करतो का? हा नक्कीच हा 3 चेंडू टाकले, चौथा चेंडू टाकलाय. हा ठीक आहे. पंच आपला निर्णय कळवावा. पंच आपला निर्णय कळवावा. कृपया काय नाही 8 चेंडू आणि 20 धावा. पण मुन्ना मध्ये आपलं एक राहिलं. पीटर त्याच्या अनुभवाचा वापर 100% करतो. यांना आता सदमा लागला मुन्ना शेठ. यांना बिर्याणी खायला पाठवा. 8 चेंडू आणि 20 धावा. दरम्यान पुढचा चेंडू पीटर सामना करतो तो आर्यन. पीटर यांचा पुढचा चेंडू ठीक आहे होत. जरा आउटफील्ड खराब असल्या कारणाने ह्या होतं. पीटरांच्या हातातून सुटलाय चेंडू. ना आउटफील्ड खराब असल्या कारणाने मुन्ना या गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. पुढचा चेंडू अरे सुंदर पीटर यांचा. अरे 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 एक धावेवर समाधान मानायला लागलेलं आहे. आणि अशा प्रकारे संघाची धाव संख्या झालेली आहे ती 7-19. आणि पशु पाटील सर, आपण 7वे खेळाडू आहात, तुम्ही बाहेर बसा. अध्यक्ष महोदय चांगला चेंडू आहे. अध्यक्ष महोदय चौकार. पप्पी घेतली. चौकार 6 चेंडू 15 धावा. हिरामन कल्लू गोळीचा बादशाह. आणि पाहावं लागेल मैदानावरती आता काय होईल. मला एक सांग की पीटरने ह्या वयामध्ये जी गोलंदाजी केली ती ह्या वयामध्ये गोलंदाजी करणं किती योग्य आहे आणि अयोग्य आहे, तुम्हाला काय वाटतंय? याच्यावर मी एकच उत्तर देऊ शकतो. रोजच्या हातात असलेले चेंडू त्याच्यामुळे पडलेली गोलंदाजी. मग ठीक आहे 1 का 2. आता ते पीटर अंकललाच माहिती. ते तर दाबून टाकतात बॉल. त्यांची कधी बॉलिंग बघा. दरम्यान एक बोट आणि एक बोट कुठे असतो. दरम्यान पुन्हा एकदा सामना आर्यन वर्सेस. मला असं वाटतं 2 वेस्ट इंडिजचे खेळाडू मैदानात तुम्हाला पाहायला भेटतील. एका साईडला गोलंदाज पहा, एका साईडला फलंदाज पहा. एक नायजेरिया, एक वेस्ट इंडिज. बघूया पुढचा चेंडू. आणि मला पूर्णपणे बीट आणि एक धावा गाडी मागवून विनोद हे पूर्णपणे बक्षीसाठी मुकलेले आहेत. सतीश आपले पैसे वाया गेलेले. 5 चेंडू 14. आणि पप्प्याला आहे ना चिखल मारून आहे ना आधीने त्याचं काम केला. चिखल टाकला सगळं धावता अंगावर. 5 चेंडू 14 धावा. असं वाटतंय आता कुठेतरी 5 चेंडू 14 धाव्यांची गरज. बाबा काय गोलंदाजी झाली. हिरामन बघूया हिरामन काय करतो आपल्या संघासाठी. आणि हिरामन उडवलाय आता. नाही. आणि राकेश यांचा थ्रो. आणि विनोद हे पूर्णपणे बीड झालेले आहेत. एसटी रक्षक काही कामाचा नाहीये, फक्त बोलण्याचा कामाचा आहे आणि गावण्याचा कामाचा आहे. आणि गार्डनला फक्त बायका बघायच्या. चलो 2 पॅक इट्स ओके. तरी पण 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. तरी पण मी विनोद सकपाळचं कौतुक करेन का त्याचं पोट बघा. एखाद्या 8वा महिना चालू असेल. अरे बाई मला काही सांगू नको बाई. अग बाई विनोद कसा. हॅलो 4 चेंडू आणि 11 धावांची गरज. 2 मोठ्या पटक्यांची गरज फक्त. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर घोषित करण्यात आला. 4 चेंडू आणि 11 धावा. 2 मोठ्या पटक्यांची गरज. पुढचा चेंडू. आणि मात्र आता पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. काही कळत नाहीये. आता मात्र 4 चेंडू 9 धावा. 2 मोठ्या पटक्यांची गरज. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आणि बाईकच्या स्वरूपात 1 धावा. 4 चेंडू 9 धाव्यांची गरज. मैदानावरती हिरामन सारखा गोलंदाजावर देखील आक्रमण केलं गेलंय. पुढचा क्लीन बोल करण्यात आलेलं आहे आर्यनला हिरामन यांच्याकडनं.
आणि मला असं वाटतं आता आमचे साहेब आता आम्ही जिंकणार. चेंडू किती बी समोर येऊ देत नाही. अशा प्रकारे साहेब हे तुमचे जर राहिले तुम्हाला मारावं लागतील. किती बी समोर येऊ देत त्यांना. एकटा बाद. गोरे जेवढे तुम्ही जेवढे षटकार खाल्लेत ना तेवढे षटकार मारायचे तुम्हाला. ही ओल्ड मंगची पॉवर आहे. प्रत्येक बॉलला षटकारासाठी बाळा जोडगे यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून देखील 500 रुपये. आणि माझा मित्र समालोचक येस येस याच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक 500 1000 रुपये तुम्हाला प्रत्येक षटकारासाठी भेटणार आहेत. तुम्ही फायनल मारली तरी तेवढे पैसे नाही भेटू शकत. हा. आम्ही षटकाराला लावले. रोज काम केले तर जोडू बनायचं. अरे बापरे, अरे करण्याच्या नावामध्ये अरे बापरे काय पंच निर्णय कळवावा. पंच निर्णय कळवावा. बाईचा इशारा पंचांचा वाईट बॉल असेल. 2 चेंडू आणि 2 बॉल 8 रनाची गरज असताना हिरामन यांचा पुढचा चेंडू बघूया पुढे काय होते ते. आणि अशा प्रकारे फलंदाजाला काय चेंडू कळलेला नाही. हिरामन पुन्हा आक्रमक स्थितीमध्ये. हिरामन काय हिरामन सॉरी. आणि कमॉन इंडिया. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातला 1 बॉल 8 आणि या सामन्यातला बघूया हिरामन काय करणार. आणि अशा प्रकारे कुठे मारलाय. कुठं एसटी रक्षकाच्या मागं भेटला का षटकार. बाउंड्री चौकार. आणि अशा प्रकारे 3 धावाने हरलेला आहे संघ. आणि लिनेवल हे 3 धावांनी हारलेले आहेत. अरे आणि